मोर्शी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। भांबोरा गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात चरणदासजी इखे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विशेष म्हणजे याच वाघाने नागपंचमीच्या दिवशी आष्टी परिसरात एका इसमावर हल्ला करून त्याचाही जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मोर्शी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांनी भांबोरा येथे पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री बावनकुळे, जिल्हाधिकारी येरेकर आणि सीसीएफ बॅनर्जी यांना घटनेची माहिती दिली। यावेळी त्यांनी इखे कुटुंबियांचीही भेट घेऊन सांत्वन केले आणि कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि इखे कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सहाय्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी चरणदासजी इखे यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। एकाच वाघाकडून आष्टी आणि आता भांबोरा परिसरात झालेल्या घटनामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे। आता रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे पथक या वाघाला जेरबंद करण्यात यशस्वी ठरते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।